बनवणार आहोत सांबार। तर सांबार बनवण्यासाठी आपल्याला हे सर्व साहित्य लागणार आहे। तुरीची डाळ मिक्स करून सांबार करणार आहे। तर चला बघूया मग सांबारची रेसिपी। टोपातच शिजवणार आहोत डाळ, कुकरला नाही लावायची आहे। त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते। तर चला मग करूया सांबार रेसिपी। आता तुम्ही पाहू शकताय हा डाळीला जो वरती फेस येतोय तो आपल्याला नको आहे। त्याच्यासाठी डाळ मी टोपात शिजवत असते। कोणतीही डाळ तुम्ही शिजवा, पण ती पहिली टोपात शिजून मग कुकरला लावली तर हा फेस आपल्या शरीरासाठी चांगला नसतो। याच्याने ॲसिडिटी वाढते, पित्त वाढतं आणि अन्न पचायला जड जातं। त्याच्यामुळे हा फेस कधीही काढून घ्यायचा असतो। त्याच्यानंतर ह्या ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या टाकणार आहोत। भोपळा, थोडीशी हळद, याच्याने खूप छान टेस्ट येते। एकदा असं करून बघा तुम्ही सांबार, खूप छान होतं आणि टेस्टी होतं। डाळ, शेंग आणि भोपळा आपला चांगल्या प्रकारे शिजलेला आहे। आता आपण याला फोडणी करून घेणार आहोत सांबारची। एव्हरेस्टचा सांबार मसाला वापरणार आहोत। तर चला मग आता फोडणी करून घेऊया। ते तेल टाकून घेतलेलं आहे। आता त्याच्यातच आपल्याला राई टाकायची आहे। आलं आणि लसूण टाकून घेणार आहोत। कढीपत्ता, मसाला, 2 चमचे लाल मसाला टाकणार आहोत आपण, सांबार मसाला, आणि पाणी। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। कांदा टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि हेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपली फोडणी रेडी झालेली आहे। याच्यात थोडंसंच मीठ टाकणार आहोत आपण, कारण डाळ शिजताना आपण हळद आणि मीठ टाकलं होतं। मिक्स करून घेऊया आणि आता आपण त्याच्यामध्ये आपण सांबारला उकळी देऊन घेऊया। तुम्ही पाहू शकता सांबारला चांगली उकळी आलेली आहे। आता आपण गॅस बंद करूया, कारण